नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. नगराध्यक्षांकडून माणुसकीचे दर्शन. आधारमधील बेघरांवर घातली मायेची फुंकर. नमस्कार. नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी पालिकेच्या आधार बेघर निवारा केंद्राला नुकतीच सदिच्छा भेट दिली. केवळ प्रशासकीय पाहणीचा भाग म्हणून न पाहता त्यांनी तेथील रहिवाशांशी अत्यंत आपुलकीने आणि कुटुंबातील सदस्याप्रमाणे संवाद साधला. त्यांच्या या संवेदनशीलतेमुळे निवारा केंद्रातील निराधार व्यक्तींना मोठा आधार मिळाला असून नगराध्यक्षांच्या या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. निवारा केंद्रातील प्रत्येक व्यक्तीशी थेट संवाद साधताना रत्ना रघुवंशी यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दुरावलेल्या या व्यक्तींना धीर देताना त्या भावूक होऊन म्हणाल्या की तुमचं कोणीही नाही, म्हणूनच हे आधार बेघर निवारा केंद्र आहे. या ठिकाणी तुम्ही स्वतःला कधीही एकटे समजू नका. हे तुमचेच घर आहे असे मानून सर्वांनी येथे मिळून मिसळून आणि आनंदात राहा. प्रशासकीय प्रमुख असूनही कोणताही बडेजाव न मिरवता त्यांनी तेथील ज्येष्ठांशी आणि गरजू नागरिकांशी मायेने गप्पा मारल्या. एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने आपल्याशी जमिनीवर बसून संवाद साधल्याने अनेक बेघरांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आमची विचारपूस करायला कोणीतरी आपलं माणूस आलंय, अशी भावना रहिवाशांनी यावेळी व्यक्त केली. या भेटीदरम्यान नगराध्यक्षांनी केंद्रातील स्वच्छता, जेवण आणि इतर सोयी सुविधांची सखोल माहिती घेतली. निवारा केंद्रात राहणाऱ्या एकाही व्यक्तीला कोणत्याही प्रकारची उणीव भासू नये आणि त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित विभागाला आणि कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. त्या म्हणाल्या की केवळ निवारा देणे हे आमचे उद्दिष्ट नाही, तर त्या निवाऱ्यात प्रत्येकाला सन्मानाने, सुरक्षित आणि प्रेमाने जगता यावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक दीपक गोसावी, नंदुरबार. आनंदात राहा हेच आम्हाला पाहिजे. तुमचं कोणी म्हणून ते पाहिजे आमच्या आधी सगळे त्यांचं कोणी नाही येणार म्हणून त्यांना इथे आपल्याला माहिती होती काश्मीरहून येणार नाही बिचारीचं नशीब इथून येणं असं आपल्या गावात. मग ही आली नाही इथे पण सगळ्यांनी चांगलं मिळून मिसळून राहायचं. नाही मिसळून राहायचं. तुम्ही सुखाचे एक दुसऱ्याच्या आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.